हे बघा, मस्त अशी रसरशीत आपली कारल्याची भाजी तयार झाली. इतका रस्सा थोडासा ठेवायचाच. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. कारले आणलेत बघा. आज मी कारल्याची भाजी करणार आहे. मी नेहमीच कारल्याची भाजी करते. आमची रोजी बघा कशी ओरडते. बाहेर कोणी दिसलं की अशी भुंकत असते ती. आपल्यापेक्षा तिचाच आवाज जास्त असतो. तर कारली बघा मी चिरून घेते. आज जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीची कारल्याची भाजी करणार आहे. अशी कारली मी मध्ये असं म्हणजे खाप करते. पूर्ण कापायचं नाही, मध्ये एक काप द्यायचा आणि त्यातलं बी काढून घ्यायचं. आता कोवळं बी असेल तर नाही काढलं तरी चालतं. बी पण खायला चांगलं लागतं. पण जर खूप जून झालेलं असेल, बी कडक असेल तर मग ते काढायचं. तर मी बघा असे सगळे मध्ये खाप करून घेते. एरवी मी काय करते, 2-2 भाग करते कारल्याचे, म्हणजे तुकडे असे. पण आज अख्खेच करणार आहे. वाटलं तर आपण जेवताना मग नंतर समजा अर्धा कापून घेऊ शकतो. हे बघा अशी सगळ्या कारल्यांना मध्ये मध्ये काप देऊन त्यातलं बी काढून घेते. सगळं जे कोवळं होतं ते ठेवलं आहे आणि जे जून आहे कडक, ते खाताना पण मग कडक लागतं ना बी, म्हणून मग ते काढून टाकते. आमच्याकडे कारलं आवडतं. अगदी 2 दिवस जरी ठेवलं कारलं तरी ते छान मुरतं आणि अजून चांगलं लागतं. चला तर हे बघा, आता ह्या सगळ्या बिया काढून घेते मी. काढून घेतल्या बिया आणि कारली मी आधीच धुवून घेतलेली होती. ते बघा खूप नाही पण थोड्याशा बिया निघाल्या. तर ह्यात मी मीठ भरते. थोडंसं मीठ भरायचं, त्याने काय होतं, जरा ते मीठ आतमध्ये मुरतं ना चांगलं. सगळ्या कारल्यात असं थोडं मीठ भरून घ्यायचं. कारला आपण 2-3 प्रकारे करू शकतो. तर मी आज जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं करते. तर पुढं नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. हे भरून घेतलं सगळ्या कारल्यामध्ये मीठ. आणि तुम्हाला अगदीच नको असले अख्खे तर फोडी, म्हणजे एका कारल्याचे 2 भाग करा. ते बघा आता हे कारली मी ह्या चाळणीमध्ये वाफवायला ठेवते. जसं आपण कोणती गोष्ट वडी वगैरे वाफवतो ना तसं. पण कारल्याला खूप वेळ लागत नाही वाफवायला. अगदी 5-6 मिनटात कारलं चांगलं वाफवतं. हे बघा असं चाळणीमध्ये घालून घेते. इकडं मी पाणी ठेवले गरम व्हायला. उकळलं पाणी बघा, त्याच्यावर हे कारलं वाफवायला ठेवते. झाकून एक 5-6 मिनिटं वाफवू देते चांगलं. हे बघा 7-8 मिनटं झाली तरी वाफवू दिलं कारलं आणि लगेच मऊ होतं ते. आता शिजलं आहे ते कसं बघायचं, सुरीने वगैरे असं दाबून बघायचं. हे बघा अगदी मऊ झालं आहे कारलं. आता हे उतरून ठेवते. गार व्हायला पाहिजे ना चांगलं. हे बघा गार झालं कारलं चांगलं. त्याचा मसाला काढायचा आहे ना. ते बघा मसाला मी खोबरं घेतले, थोडंसं लसूण, आलं आणि कांदा घेतला आहे चिरून. हे भाजण्यासाठी घेतले. तोपर्यंत कारलं चांगलं गार पण होतं. आता इथं मी थोडंसं कारळं घेतलं आहे बघा. आहे माझ्याकडे म्हणून घेतले, नसेल तरी नाही घेतलं तरी चालेल. थोडेसे धने घ्या. शेंगदाणे वगैरे तर वापरणारच आहे मी, पण कारळं आहे म्हणून मी थोडंसं घालते आहे. भाजून घेते कारळं. त्यातच कांदा खोबरं एकत्रच भाजून घेते. कांदा खोबरं त्यातच घालते आणि थोडंसं तेल घालून चांगलं भाजू देते. कांदा चांगला भाजायला पाहिजे ना. त्यातच कांदा पण घालते. थोडंसं तेल घालायचं आणि घ्यायचं भाजून. कारळं कसं लगेच तडतडतं ना, म्हणून मग त्यातच कांदा खोबरं घालायचं. थोडंसं तेल घालून सगळं एकत्र भाजून घ्यायचं. तुम्हाला कारळं नसेल घरात किंवा तर मग नका घेऊ. ते बघा हे भाजून घेतलं सगळं. ह्यात भरपूर अशी चांगली कोथिंबीर घालून वाटणार आहे मी. पण हे बघा इथं मी चिंच घेतली, तर थोडा गूळ आणि थोडी चिंच भिजत घालणार आहे.
पाण्यात घातली चिंच आणि त्यातच थोडासा गूळ घालायचा, कारण कारल्याला चिंच गूळ घातल्याशिवाय नाही होत. ते हे मिक्सरमधून काढून घेते वाटण. हे बघ, कोथिंबीर घालायची भरपूर. हे बघा, कोथिंबीर धुवून घातली बरीच. आता हे वाटण करून घेते मी. अगदी थोडं पाणी घालून घ्यायचं, पाणी नाही जास्त घालायचं. 2-3दा फिरवून घेतलं की होतं. हे बघा, झालं आहे वाटण करून. त्यातलं वाटण काढून घेतलं, मला हवं होतं तेवढं. आता कारल्याला पुरेल एवढं वाटण घ्यायचं आहे ना आपल्याला. शेंगदाण्याचं कूट घातले ह्यात मी 2 चमचे, जरा जाडसरच केलेले. घरातलं तिखट घेतलं, हळद घेतली, गरम मसाल्याची पावडर घरात केलेली माझ्या तीच घेतली. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अख्खा पण गरम मसाला ह्या वाटणात वाटू शकता. हे बघा, थोडंसं कांदा लसूण मसाला आहे माझ्याकडे, तो घेतला. मीठ घातलं. आता ते चिंच गूळ आपण भिजत घातले ना, ते घ्यायचे कोळून. हे बघा, हे असं सगळा मसाला घेतला आणि ते चिंच गूळ हाताने चांगली चोळून घ्यायची, कोळून घ्यायची. हा गरम मसाला आहे. हे बघा, हे चिंच गूळ कोळून घेतलं चांगलं आणि त्याचा रस घालायचा त्यात. चोथा आहे तो काढून टाकायचा. पण चिंच गूळ आम्ही घालतोच, कारण कारलं कडू असतं, तर मग ते चिंच गूळ घातल्याने कारलं अजिबात कडू होत नाही आणि त्याची अशी आंबट गोड चवच आम्हाला आवडते कारल्याची. असा मसाला मस्त मिक्स करून घ्यायचा चांगला. आता आपापल्या पद्धती वेगवेगळ्या असतात कारल्याच्या, मी पण दुसऱ्या पद्धतीने पण करते, पण आज मी असं वाफवून घेतले. एरवी दुसऱ्या पद्धतीने करते मी. माझ्या चॅनेलवर माझे कारल्याचे व्हिडिओ बरेच आहेत, तुम्ही नक्की बघू शकता दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने केलेलं कारलं. हे बघा, आता हा मसाला असा मस्त दाबून त्यात भरून घ्यायचा चांगला. भरपूर मसाला आहे ना, तो चांगला ह्यात भरवून घ्यायचा आणि पुरेल एवढा घेतला आहे ना मसाला चांगला. हे बघा, असं अख्खं भरून घ्यायचं मस्त सगळं. भरून घेतली कारली सगळी मी छान. आता परतायला घेते मी. थोडासा उरला आहे मसाला, तो राहू द्यायचा. कढई ठेवली इथं. तेल घालते, भरपूर तेल घालायचं, कारण कारली बरीच आहेत ना आणि कारल्याला जरा तेल जास्तच लागतं. जिरं मोहरी घालते. आता हा जो मसाला राहिलेला आहे ना, तो घालून घ्यायचा. तो चांगला परतून घ्यायचा आधी. वरनं थोडंसं तिखट घालायचं, म्हणजे कसं त्याला रसरशीतपणा येतो चांगला. आपण मसाल्यात तर घातलेलंच आहे, पण तेलामध्ये पण थोडासा मसाला घातल्याने काय होतं, त्याला छान असा रंग येतो. आता एक कारली मी त्यात एक एक करून घालून घेते आणि सगळी कारली व्यवस्थित घालून हलक्या हलक्या हाताने ती अशी आलटी पलटी करायची. हे बघा, अशी हळूहळू करायची, म्हणजे तो सगळा मसाला त्याला लागला जातो. हे बघा, अशी. हे बघा, असं सावकाश घ्यायची करून चांगली खालीवर. आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही अशीच म्हणजे नुसती तळलेली ठेवू शकता कारली, पण मी तसं नाही करणार आहे, दाखवते पुढं तुम्हाला. आता कुणी कुणी असंच नुसतं पण फ्राय केलेली ठेवतात कारली. चांगली अशी परतून दिली. हे बघ, परतून घेतली चांगली. आणि हे जे पाणी होतं ना, थोडंसं मिक्सरचं भांडं वगैरे धुवून घेतलेलं, ते पाणी मी त्यात घालते. आता पाणी का घालायचं, की जो मसाला आपण घातलेला आहे कारल्यामध्ये, तो छान त्यात मुरतो. चांगलं शिजू द्यायचं. बघा पुढे, हे बघा, परत जरा अजून एकदा हलक्या हाताने हलवून घ्यायचं.
असा तो रस्सा फिरवला ना सगळीकडे, मग छान असा त्या कारल्याला रसरशीतपणा येतो आणि तो रस्सा सगळा त्या कारल्यामध्ये मुरतो. झाकून ठेवायचं. हे बघा, हळूहळू बघा कारल्याला कसा मस्त रंग यायला लागला आहे. त्याच्यासाठी असं बारीक गॅस करून थोडंसं वाफवू द्यायचं. हळूहळू बघा रंग बदलतो लगेच. परत एकदा हलक्या हाताने त्याची कारली आलटीपलटी करून घ्यायची. हे बघा, अशी मस्त लागतात कारली, अजिबात कडू होत नाहीत. बघा माझ्या पद्धतीने कारल्याची भाजी अशी करून बघा आणि तुमची कोणती पद्धत असेल ती पण सांगा मला कमेंट करून. आमच्याकडे कारलं आवडतंच, आम्ही नेहमी करतो. हे बघा, अशी एकदा दोनदा चांगली मी परत अशी परतून घेतली. झालं. फार रस्सा नाही ठेवायचा, पण अंगाला लागेल असा रस्सा ठेवायलाच पाहिजे. चला तर, तुम्हाला आजची ही कारल्याची भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. हे बघा, झालं. तो रस्सा छान मुरला ह्या कारल्यामध्ये आणि कारलं अगदी ताजं ताजं खाण्यापेक्षा ना दुसऱ्या दिवशी अजून त्या कारल्याला छान चव लागते. हे बघा, झालं मस्त कारलं.